संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान भवनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम. संविधानाच्या 9 भाषांमधल्या प्रतीचं प्रकाशन. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारताची संसद. संविधानकर्त्यांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचं पालन सातत्यानं करत आली आहे. राष्ट्रपती. संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना लिहिलं पत्र. स्वप्न बघण्याची आणि ती स्वीकारण्याची शक्ती संविधानानेच असंख्य नागरिकांना दिली असल्याचं करून दिलं स्मरण. मुंबई 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण. हुतात्म्यांना ठिकठिकाणी मानवंदना आणि श्रद्धांजली. पुणे मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला आणि रेल्वेच्या बदलापूर ते कर्जत तिसऱ्या तसंच चौथ्या मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. विमान वाहतूक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी पंतप्रधानांनी केलं हैदराबादमध्ये सफरान एअरक्राफ्ट इंजिनच्या भारतातल्या सुविधा केंद्राचं उद्घाटन. दिल्ली दहशतवादी स्फोट प्रकरणातल्या मुख्य आरोपीला आश्रय दिल्याबद्दल फरीदाबाद येथून सोयब या 7व्या मुख्य आरोपीला एनआयएनं केली अटक. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या 5व्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुलींची पदकांची लयलूट. काजोल सरगरला सुवर्णपदक. आणि गुवाहाटी इथं सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव. मालिकाही गमावली. नमस्कार. 4:30च्या बातमी